नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 8 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। राज्यसेवा 2020 या संबंधीची जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे 14 मार्च 2021, त्यासाठी स्पॉटलाइट चालू घडामोडींचं जे विश्लेषण आहे त्यासंबंधीची मोफत कार्यशाळा 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंतच्या सर्व घडामोडी कव्हर करणारी ही आपली 10 तारखेला होणार आहे। आणि याच्यासाठीचं जे काही रजिस्ट्रेशन आहे त्याची लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर। 2020चं इयरबुक तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट मिळेल, किंवा तुम्ही संचेतीची जी बिल्डिंग आहे, संचेती हॉस्पिटल समोरची द युनिक अकॅडमीची, तिथून ते कधीही कलेक्ट करू शकतात, तो काही इश्यू नाही। सो भेटूयात 10 तारखेला। स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेल आय डीवर तुम्ही मेल करू शकता। IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग चॅलेंज आणि MPSC मेन्स करता एसे मराठी आणि इंग्लिश हे 2 मॉड्यूल्स आहेत। आजची जी महत्त्वाची न्यूज आहे ती ऑब्वियसली तुम्हाला सर्वांना माहीत आहे की उत्तराखंडमध्ये काल जे झालेलं आहे की चामोली जिल्हा जो आहे, आता चामोली जिल्हा म्हटल्यानंतर सगळ्यात बेसिक आपल्याला आठवतं चिपको आंदोलन, तर त्यासंबंधीचा पण एक रेफरन्स याच्यामध्ये आहे। आणि ती काही खूप चांगली बाब नाही आहे, कारण त्यावेळेस जे काही जंगल वाचवलं होतं ते नष्ट झालेलं आहे। नंदादेवी हिमकळाचा काही भाग जो आहे तो कोसळला 7 फेब्रुवारी 2021ला। आता हिमकळा कोसळल्यामुळे काय झालं की 2 प्रकल्प तर वाहून गेलेले आहेत। अलकनंदा नदीवरचा जलविद्युत प्रकल्प, ऋषीगंगा नदीवरचा लघु जलविद्युत प्रकल्प। या ऋषीगंगावर अजून एक प्रकल्प होता, त्याचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि लघु जलविद्युत प्रकल्प तिथला वाहून गेलेला आहे। आता नंदादेवी हिमकळ्याचा जो भाग कोसळला त्याच्यानंतर गंगेच्या खालच्या उपनद्यांना पूर आला। आता ऑब्वियसली तिकडचा हिमकडा हे झाल्यानंतर ते पाणी खाली आलं आणि धौलीगंगा, ऋषीगंगा, अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना पूर आला। आता इथं एक बेसिक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची, गंगा नदी जी आहे आणि एकंदर ती सगळीच नदी प्रणाली, तर ती एका दिवशी लेक्चरमध्ये घेऊयात आपण। आणि गंगा नदी जी आहे त्याच्याबद्दलचे सगळे रेफरन्सेस जे आहेत ते करून ठेवा, MCQ करता खूप महत्त्वाचे आहे। म्हणजे तुम्हाला करंट बेस बेसिकमध्ये आता जिओग्राफी जे आहे तर ते महत्त्वाचं असणार आहे की इथून पुढं है ना, हिमनद्या काय आहेत, एकंदर बर्फाची पातळी, हिमालय आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जॉग्राफीचे जे ग्लॅसियरचे रेफरन्सेस आहेत ते पण तुम्हाला नीट करावे लागतील। सो जॉग्राफीमधला हा एक पार्ट जो आहे तो चांगला करणं गरजेचं आहे। दुसरा आहे की नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा NTPCचा धौलीगंगा नदीवरचा जो तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्प आहे आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प याची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे। ओके, 2 वाहून गेलेत आणि दोघांची हानी झालेली आहे। धौलीगंगावरचा NTPCचा जो काही तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्प आहे आणि ऋषीगंगा नदीवरचा जलविद्युत प्रकल्प। आता उत्तराखंडमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेले जिल्हे जर तुम्ही बघितले तर तुमच्या समोर आहेत पौरी, टेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार आणि देहरादून। याचे मॅपही आपण बघणार आहोत। बचाव कार्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या यंत्रणांचा विचार करता इंडो तिबेट पोलीस दलाचे जवान, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल। आता बघा, राज्य राष्ट्र आपत्ती प्रतिसाद दल जे काय आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ही 2005मध्ये जो काही डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या नुसार ही अस्तित्वात आलेली यंत्रणा आहे। सो याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण घेणार आहोत, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, त्याचं कार्य काय असतं वगैरे वगैरे। लष्कराच्या 6 तुकड्यासुद्धा या बचाव कार्यात आहेत। 3 हेलिकॉप्टरद्वारे दुष्काळग्रस्त भागाची पाहणीसुद्धा करण्यात येते। सो बेसिकली एकूण 4 फॅक्टर याच्यात आहेत की जे बचाव कार्यात इन्व्हॉल्व आहेत। इंडो तिबेट पोलीस दल आत्ताच आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा एक व्हिडिओ सेपरेट राहील। लष्कराच्या 6 तुकड्या, 3 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करतात। ओके, आता मजुरांची सुरक्षा। तिथं मजूर जे काय काम करत होते, तर महापूर ज्या वेळेस आला त्यावेळेस प्रकल्पावर काम करणारे मजूर ते बोगद्यांमध्ये होते आणि त्याच्यापैकी जवळपास 125 मजूर जे अद्याप पण म्हणजे 8 फेब्रुवारी 2021पर्यंत बेपत्ता आहेत, मध्यरात्रीपर्यंत पेपर प्रिंटला जाईपर्यंत। 7 मजुरांचे जे मृतदेह सापडले होते काल, तर त्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जाहीर केलेली आहे। सो आपल्याकडे ह्या गोष्टी होतात की नुकसान भरपाई, शेवटी कंपन्सेशन तुम्हाला द्यायचं आहे, पण ते कंपन्सेशन कसं असलं पाहिजे, तर ते शाश्वत असलं पाहिजे। आता जर है ना एक मजूर असेल आणि त्याच्यावर त्याचं पूर्ण कुटुंब, त्याची मुलं, त्यांची शाळा, मग त्या सगळ्या गोष्टी 4 लाखात होणार का, तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मग शासनाने त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत। आणि असं नेहमी होतं, म्हणजे
हे फक्त ह्या केसमध्ये नाही, कुठलीही नैसर्गिक आपत्ती असू देत किंवा दुसरा काही इश्यू असू देत, की त्यावेळेस जर मृत्युमुखी पडलेली लोकं असतात त्यांच्या वारसांना पैसे जाहीर करतं गव्हर्नमेंट, मग त्याच्याऐवजी काही तुम्ही दुसरं सस्टेनेबल अजून काही गोष्टी सुचवू शकता का, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. उत्तराखंडमधल्या नैसर्गिक दुर्घटना जर तुम्ही बघितल्या तर 1991मध्ये उत्तराखंडमध्ये भूकंप आला होता. आणि हा भूकंप जो होता तो ज्यावेळेस आला तर उत्तर प्रदेशचा भाग होता उत्तराखंड, त्यावेळेस ते विभाजन झालेलं नव्हतं. ऑक्टोबर 1991 6.8 तीव्रतेचा हा भूकंप होता. 768 जण तिच्यात ठार झाले होते, तर शेकडो घरं तिच्यात उद्ध्वस्त झाली होती. सो हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. मालपाचा भूस्खलन जे काय झालं होतं की लँडस्लाईड 1998, पिठोरगड जिल्हा जो आहे तिथं मालपा नावाचं ठिकाण आहे बघा, तिथं भूस्खलन झालं होतं. भूस्खलनामुळं शारदा नदीचं पाणी रोखलं गेलं होतं. आता ही शारदा नदी कुठली आहे, तर ही शारदा नदी काली नदी किंवा महाकाली नदी नावाने जी ओळखली जाते तीच नदी आहे की जी भारत आणि नेपाळच्या दरम्यानची सीमा अधोरेखित करते. याचे रेफरन्सेस आपल्या इयरबुकमध्ये आहे किंवा आपण डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे, त्याचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. भारत आणि नेपाळ संबंधीचं जे सीमावादाचं लेक्चर आहे ते बघू शकता किंवा इयरबुकमधला तो चॅप्टर. सो ही शारदा नदी तीच आहे. भूस्खलन 255 लोक गाडले गेले होते आणि 55 यात्रेकरू मानसरोवर यात्रेला जाणारे होते तिच्यातले. 1999 चामोलीमध्ये भूकंप आलेला होता 6.8 तीव्रतेचा. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं होतं, पाण्याचे प्रवाह बदलले होते, रस्त्यावर भेगा पडल्या होत्या. ऑब्वियसली तिकडचा जो काही सगळा एकंदरच तो रिजन आहे तो है ना अर्थक्वेक प्रो आहे आणि भूकंप मोठ्या प्रमाणावर तिथं जाणवत असतात. ही दुसरी घटना आहे मोठी. रुद्रप्रयाग जिल्हा जो होता तिथं सर्वाधिक हानी याच्यामुळे झाली होती. 100 लोक मारले गेले होते. 2013मध्ये केदारनाथ पूर दुर्घटना झाली होती बघा. म्हणजे उत्तर भारत पूर दुर्घटना म्हटलं जातं याला. नॉर्थ इंडियामधला जो काही फ्लड आला होता त्यावेळेस डिझास्टर, याच्यावर मूव्ही पण बनलेला आहे बघा केदारनाथ. जून 2013मध्ये उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली होती, पूर आला होता आणि भूस्खलन पण झालं होतं. 5,700 लोक मरण पावले होते. सरकारी आकडेवारी असं सांगते. जवळपास 3 लाख लोक उत्तराखंड परिसरात अडकले होते त्यावेळेस. 4 धाम यात्रा जी होती त्याला नागरिकांचा तिच्यामध्ये समावेश होता. सर्वात मोठी हानी जी होती ती केदारनाथ इथे झाली होती. आणि केदारनाथ मग त्याच्यानंतर तो मूव्ही किंवा त्याचे व्हिडिओ पण आहेत आणि ते व्हिडिओच अंगावर शहारा आणण्यासारखे आहेत. सो ही एक उत्तराखंडमधली एक घटना जी रिसेंट आहे 2013 आणि आता ही 2021मध्ये. हिमनद्या ज्या आहेत त्या हिमनद्या वितळण्याचा वेग जो आहे तो दुप्पट झालेला आहे. म्हणजे आता याचं जर तुम्ही बेसिक बघायला गेलात की असं का घडलं, तर सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की ग्लॅसियर्स जे आहेत, हिमनद्या ज्या आहेत त्याचा वितळण्याचा वेग दुप्पट झाला. का दुप्पट झाला तर सिंपल आहे, तापमान, ग्लोबल वॉर्मिंग. 21व्या शतकाच्या सुरुवातीला हा वेग जो आहे तो वितळण्याचा दुप्पट झालेला आहे. सायन्स नियतकालिक जे आहे त्यांनी जून 2019मध्ये एक शोधनिबंध प्रकाशित केला होता. त्यानुसार 2 महत्त्वाचे फॅक्ट आहे. एक, हिमनद्या इसवी 2000 पासून वितळत चालल्या असून वर्षाला 1 फूट बर्फ कमी होतोय. म्हणजे साधी गोष्ट आहे की वर्षाला जे आहे की 1 फूट बर्फ कमी होतोय, म्हणजे तो वितळतो किती आहे ते तुम्ही लक्षात घ्या. 1975 ते 2000 या काळात हिमनद्या वितळण्याचं प्रमाण कमी होतं, पण 2000 नंतर ते खूप जास्त वाढलं. 21व्या शतकामध्ये डबल झालेलं आहे. आता याच्यामध्ये बचाव कार्यात असणारं इंडो तिबेट सीमा पोलीस दल जे आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ITBPF 24 ऑक्टोबर 1962ला स्थापना झाली भारत चीन युद्धादरम्यान. सीमा सुरक्षा दल आहे हे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. असून उंचावरचं म्हणजे पहाडी कारवायांमध्ये ते निपुण असतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तिथला जो रिजन आहे तो तसाच आहे. सुरुवातीला केंद्रीय राखीव पोलीस दल कायदा 1949, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF ॲक्ट 1949 अंतर्गत याची स्थापना झाली होती. नंतर 1992मध्ये इंडो तिबेट सीमा पोलीस दल कायदा अस्तित्वात आला आणि त्या अंतर्गत 1994मध्ये नियम बनले. म्हणजे आत्ता जर तुम्ही विचार केला तर आता हा इंडो तिबेट सीमा पोलीस दल कायद्याच्या अंतर्गत हे काम करतं. सो त्यांचा स्वतःचा एक सेपरेट कायदा आहे. ध्येय यांचा जो मोटो आहे तो आहे शौर्य, दृढता, कर्मनिष्ठा. ओके, सो हे एक महत्त्वाचं आहे. आय थिंक सीमा सुरक्षा दल त्या संबंधीचं पण आपण बघितले होते रेफरन्सेस. त्याचा मोटो काय आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुख्यालय जे आहे ते नवी दिल्लीला आहे. मंत्रालय जे आहे ते केंद्रीय गृह मंत्रालय. सो है ना, मिस्टर अमित शहा जे आहेत त्यांच्या अंतर्गत हे सगळं येतं. ओके, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. आता चिपकोनी जे जंगल वाचवलं होतं ते जंगल नष्ट झालं
रैनी जे काही आहे चामोली जिल्ह्यातलं रैनी गाव, तर तिथं नैसर्ग विविधतेने नटलेला जो काही प्रदेश होता तो काही मिनिटात उद्ध्वस्त झालेला आहे या सगळ्या याच्यामुळे. तिथं सप्तऋषी आणि चंबा असे 2 डोंगर आहेत. या डोंगरांच्या नदीमधून हिमनदीचा जो तुटलेला भाग ऋषीगंगा नदीत कोसळला आणि काही मिनिटात नदीला पूर आला आणि जवळपास 15 ते 20 हेक्टर जागेतलं जंगल साफ झालं. विशेष म्हणजे या जंगलात 1970मध्ये गौरादेवी यांनी चिपको आंदोलन सुरू केलेलं होतं आणि या आंदोलनात वाचलेलं जंगल निसर्गाने एका फटक्यात नष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काळात आपल्याला चिपको आंदोलनावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या सगळ्या दुर्घटनेमध्ये भारत आणि चीन यांच्या सीमेला जोडणारा एक पूल होता तोही नष्ट झाला आणि त्याच्यामुळे काही गावांशी संपर्कसुद्धा तुटलेला आहे. आता याच्यामध्ये एक होतं की नदीची जी पातळी होती ती 1388 मीटरपर्यंत नोंदवली गेली होती. 2013मधली जी काही हे झाली होती ढगफुटी झाली होती जोशी मठापाशी, आणि हा जो धौलीगंगाचा जलविद्युत प्रकल्प आहे तो पण जोशी मठापाशी आहे बघा, आणि 1385 त्यावेळेस झालं होतं. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तीची पातळी जी आहे ती यावेळेस 2021मध्ये ओलांडलेली आहे. मानवी हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढतोय बघा. तो त्यावेळेस पण तो मुद्दा झाला होता की तुम्ही जंगलं आणि त्या सगळ्या गोष्टी नष्ट करतायत, मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन चालू आहेत, हिमालयन भागामध्ये होणारी बांधकामं बंद करणं, असं मत ग्रीन पीस इंडिया या संस्थेने मांडलेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं या सगळ्या याच्यामध्ये तर हा एक सिव्हिल डेलीचा मॅप आहे बघा. म्हणजे ही जी आहे ही गंगा नदी आहे बरोबर, आणि वरतून जे काही येणार आहे तर हे केदारनाथला 2013मध्ये जे काही झालं होतं उत्तर भारतातली दुर्घटना ते हे केदारनाथ. हे जोशीमठ इथं आहे बघा, हे आत्ताचं ठिकाण की जोशीमठ MCQ करता लक्षात असू देत है ना. बद्रीनाथ आणि धौली हे एकत्र येतात बघा इथं, इथून जे काही फ्लो येतात सगळे. सो गंगा नदी आणि तिच्या ट्रिब्युटरी मग हिच्यामध्ये मंदाकिनी केदारनाथवरून आहे ना. त्याच्यानंतर भागीरथी जी आहे ती गंगोत्रीवरून येते, त्याला ही भील गंगा भागीरथीला इथं मिळते. त्याच्यानंतर धौली जी आहे ती इकडून येते बघा धौली, आणि धौली नदीला ही पिंडर नदी जी आहे धौलीला पिंडर नदी इथं मिळते कर्णप्रयागच्या इथं. रुद्रप्रयागच्या इथं काय आहे की मंदाकिनी आणि ही धौली ही रुद्रप्रयागला मिळते आणि मग ती पुढं अलकनंदा म्हणून येते, आणि मग देवप्रयागच्या इथं भगीरथी आणि अलकनंदा एकत्र येतात आणि ती झाली गंगा. सो गंगा आणि तिच्या उपनद्या आहेत. हे सगळे मॅप मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करणार आहेत, ते नीट करून ठेवा. मग इथेही तो एक मॅप सेमच मॅप आहे बघा है ना, की तुम्हाला टिपिकल त्या मंदिरांसकट आहे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, धौली गंगा, विष्णुप्रयाग है ना. त्याच्यानंतर हे नंदप्रयाग जिथं अलकनंदा आणि नंदागिनी जी आहे ती मिळते. ओके, सो कर्णप्रयागला पिंडरगंगा. सो बेसिकली ह्या गोष्टी तुम्हाला आता माहीत आहेत किंवा हे बेसिक आहे, तुम्ही केलं असेल. आता बघा जोशीमठ हे जे ठिकाण आहे, तपोवन आहे, त्याच्यानंतर ऋषीगंगा आहे. ओके, या सगळ्या याच्यामुळे काय झालं की धौली गंगा ही इकडून येते बघा, तिच्यातलं पाणी वाढलं धौली गंगेतलं. त्याच्यानंतर आता हा चीनची पण बॉर्डर इथंच आहे बघा है ना, इंडो तिबेटियन हे चीनची बॉर्डर आहे. आता तपोवन, ऋषीगंगा, जोशीमठ हे सगळं ते पाणी आणि त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हा कंप्लीट चामोली जिल्हा आहे. ओके, अलकनंदा इथं आहे बघा, इकडं नेपाळ आहे, आणि ती शारदा नदीचा आपण रेफरन्स बघितला होता. सो भारत नेपाळची ती बॉर्डर, तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर हे ठिकाण आहे की जिथं ते सगळं कोसळलं बघा आणि ते स्पॉईल झालं. तर हे फोटो सोशल मीडियावर तसेच बरेच आहेत. धौली गंगा प्रकल्पाचं नुकसान जे आहे चमोलीमध्ये झालेलं. ओके, त्याच्यानंतर आजची दुसरी न्यूज जी आहे ती टूल किट संबंधीची आहे. टूल किट बरंच न्यूजमध्ये होतं की सोशल मीडिया शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. तर हे टूल किट प्रकरण काय होतं? टूल किट म्हणजे काय की 26 जानेवारीला जो काही हिंसा झाली 26 जान, तर त्यावेळेस ती हिंसा करण्यासंबंधीचे जे काही निर्देश दिलेले होते त्याची डिजिटल कार्यपत्रिका म्हणजे टूल किट. म्हणजे काय करायचं आहे, कशा पद्धतीने हिंसाचार करायचा आहे वगैरे वगैरे. ओके, हे दिल्ली पोलिसांनी सगळं समोर आणलेलं आहे. आता तिच्यामध्येही मतमतांतरं आहेत. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आता डिजिटल कार्यपत्रिका जी होती की 26 जानेवारीचा जो कट होता तो म्हणजे की बाबा त्याच्यामध्ये हिंसा कशी करता येईल. ट्रॅक्टर मोर्चा जो होता त्याचा नियोजित मार्गाचं उल्लंघन करून काही निदर्शकांनी ट्रॅक्टर भरत्याच मार्गावर नेले होते वगैरे. ओके, तर
असं काहींचं म्हणणं आहे की हे उत्स्फूर्तपणे घडलेलं नाही आहे, तर हे नियोजित होतं आणि ते नियोजन जे होतं ते टूल किटमध्ये सांगितलेलं होतं की बाबा कोण काय करणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहे. आणि है ना ही जी टूल किट आहे तर ती कॅनडामधल्या पोएटिक जस्टिस फाउंडेशन या खलिस्तानवादी संघटनेनी प्रस्तुत केलेली आहे असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. ओके. सो ग्रेटा थनबर्गनी रिट्विट केलेलं जे काही टूल किट होतं है ना, तर ग्रेटा थनबर्गचा पण इथं इश्यू येतो आहे, तिचाही रेफरन्स आहे आणि ऑब्वियसली त्या ट्विटर आणि तिच्यामध्ये तिचा रेफरन्स आधीही आला होता. तर टूल किट आणि ग्रेटा थनबर्ग, तर ती टूल किट जी आहे ती पोएटिक जस्टिस फाउंडेशन खलिस्तानवादी संघटना आहे. आता हे दिल्ली पोलिसांद्वारे जी काही तक्रार दाखल झालेली तिच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे की यांचं असं म्हणणं आहे की बाहेरचे ॲक्टर्स हिच्यामध्ये येत आहेत, खलिस्तानवादी डिरेक्ट करायला लागलेले आहेत आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावर जो आहे की या शेतकरी आंदोलनामध्ये इंटरफेअर आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या टूल किटमध्ये काय काय आहे, तर 4 आणि 5 फेब्रुवारीला ट्विटरवर झुंडीनी व्यक्त होऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे. आता जर अशी कुठली गोष्ट असेल की मोठ्या प्रमाणावर लोक शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होत असतील तर त्या केसमध्ये ही खरंच देशद्रोहाची गोष्ट आहे का, तर हा पण एक मुद्दा इथं उपस्थित होतो. आंदोलनाबाबतची स्थिरचित्र चलचित्र एका ईमेल पत्त्यावर पाठवणे, सरकार आणि प्रशासनाला योग्य कृती करण्याची विनंती करणे. आता जर हे तेच म्हणतायत की सरकार प्रशासनाला योग्य कृती करण्याची विनंती करणं, मग हे चुकीचं आहे का, तर असाही एक मुद्दा आहे. सरकारी पाठबळ असणाऱ्या बड्या उद्योगांवर बहिष्कार घालणं, त्याच्यानंतर देशातल्या भारतीय दूतावास किंवा कचेरीजवळ किंवा भारतात असलेल्या सरकारी कार्यालय किंवा माध्यमांच्या कार्यालयात जाऊन निदर्शनं करणं, तर अशा सूचना आहेत. मग आता ह्या ज्या सूचना आहेत या सूचनांच्या बाबतीमध्ये की मग काही लोकांचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की ही सरकारविरोधात हा कट आहे का बाबा, या सूचना ज्या आहेत त्या जनरल सूचना आहेत, हिच्यामधून खरंच खलिस्तानवादी गट आणि ते सगळं अशा गोष्टी होत आहेत का. सो बेसिकली टूल किट काय होती तेवढं एक लक्षात ठेवा की 26 जानेवारीच्या दिवशी ज्या काही हिंसाचार झाला, शेतकरी आंदोलन, ट्रॅक्टर रॅली, तर ते नियोजित कट होता आणि तिच्यात काय काय करायचं, काय वागायचं असे निर्देश देणारी डिजिटल पत्रिका म्हणजे टूल किट. ओके. आता याच्यावर मतमतांतरं आहेत. सो बेसिकली एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की सिव्हिल सर्वंट ॲस्पिरंट म्हटल्यानंतर आपण बॅलन्स्ड गोष्टी आणि दोन्ही बाजूंमधले दुवे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्यानमार सत्तापालट आणि भारत जर बघितलं तर ह्या सगळ्या त्याच गोष्टी आहेत, फक्त हिच्यामध्ये पार्श्वभूमी थोडी आहे, त्या गोष्टी फक्त सांगतो. 1962 ते 2011 हा जो काळ आहे या काळामध्ये आंग सान सू की जी होती, लष्कराची राजवट त्या म्यानमारमध्ये होती 1962 ते 2011. 2011मध्ये स्थानबद्धतेतून आंग सान सू की यांची सुटका झाली. जवळपास 20 वर्ष त्या स्थानबद्धतेत होत्या आणि 2011मध्ये इथं लोकशाही आली. परंतु 2008मध्ये लष्कराने घटना तयार केलेली होती. ओके. लष्कराद्वारे घटनेची निर्मिती म्यानमारच्या, आणि तिच्यामध्ये काय होतं की लष्कराने स्वतःसाठी बऱ्याच गोष्टी फेवरमध्ये स्वतःच्या करून घेतल्या होत्या. तिच्यात प्रतिनिधी गृहामध्ये 25% जे होतं की लष्करी प्रतिनिधींसाठी जागा ठेवण्यात आली होती. तर हा एक मुद्दा होता. त्याच्यानंतर इकॉनॉमिक होल्डिंग्स लिमिटेडची स्थापना लष्कराने 1990मध्ये केलेली होती. ओके. आणि मग त्याच्या माध्यमातून काय होतं की लष्कराला समभाग मिळतो, म्हणजे म्यानमारमधून तंबाखू, कपडे, बँकिंग, स्टील ह्या ज्या गोष्टी परदेशी जातात तिच्यामध्ये लष्कराचा भाग आहे. आता आंग सान सू की ज्या होत्या त्यांना 1991मध्ये नोबेल मिळालं होतं शांततेचं. ओके. सो नोबेल पीस प्राईज त्यांना मिळालं होतं. आणि एकंदरीतच त्यांचा जो काही पक्ष आहे नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी, NLD, नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी, त्याची स्थापना त्यांनी केली होती. 2015मध्ये त्यांचा दणदणीत विजय झाला होता. 2020मध्येही झाला. लष्कराला त्यांनी बऱ्यापैकी सपोर्ट केला होता. स्टील म्यानमारमध्ये त्यांची जी काही पॉप्युलॅरिटी होती ती काही कमी झालेली नव्हती, म्हणून नोव्हेंबर 2020मध्ये जवळपास 80% इतकी मतं त्यांना मिळाली. म्हणजे भरघोस मतांनी आलेलं सरकार होतं त्यांचं. मग आता एकंदर दुसरा मुद्दा जो आहे की 1990च्या दशकामध्ये भारताने सुद्धा आंग सान सू कीला सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते, तर तोही एक इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे भारताचे आणि म्यानमारचे रिलेशन चांगले आहे. ओके. आणि म्यानमारच्या लष्कराने पण भारताच्या ईशान्येकडच्या उल्फा किंवा अतिरेकी संघटनांवर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. सो दोघांचेही चांगले रिलेशन आहे. तर हे इतकं बेसिक, आता त्यांनी सगळ्या गोष्टी एका ठिकाणी दिल्या आहेत. ऑलरेडी ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या, फक्त
62 ते 2011 लष्कर होतं. त्याच्यानंतर 2011मध्ये लोकशाही, आता परत लष्कर ते सगळं काबीज करू बघतंय. तर बघूया त्या काळात काय होतं. द कॉस्ट ऑफ इंटरनेट शटडाऊन. आता जे काही आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, तर वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनेट शटडाऊन केलं गेलं होतं. तर आता याच्यामध्ये आहे की गव्हर्नमेंट मस्ट फाइंड अ वे अदर दॅन डिजिटल कर्ब्स टू बॅलन्स द सिव्हिल लिबर्टी अँड सिक्युरिटी. म्हणजे लोक जर आंदोलन करत असतील, स्वतःचं मत मांडत असतील, तर तिथं डिजिटल कर्ब्स आणणं किंवा म्हणजे शटडाऊन वगैरे करणं, मोबाईल जॅमर करणं, अशा गोष्टी ज्या आहेत, नेटवर्क घालवणं, तर याच्या पलीकडे जाऊन सरकारने काहीतरी विचार केला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. कारण त्याची जी कॉस्ट आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे की भारतासारख्या देशाने जवळपास है ना 4 वर्षात 400 वेळा इंटरनेट शटडाऊन केलेलं आहे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे लॉंगेस्ट आहे, जगातलं सर्वात जास्त इंटरनेट शटडाऊन भारतात झालेलं आहे. म्हणजे आर्टिकल 370 काढल्यानंतर जे काही जम्मू काश्मीरमध्ये आपण इंटरनेट शटडाऊन केलं होतं, त्याच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा रेफरन्स इथं आहे की जवळपास जम्मू काश्मीरमध्ये 223 दिवस है ना, आपण एक रफली 18 महिने बघितलं होतं, इथं आकडा पण आलेला आहे 2 to 3 days है ना, तेवढे दिवस ते बंद होतं. आणि ती न्यूज आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे. मधल्या काळामध्ये जे आहे की पब्लिक इंटरेस्ट आणि त्या सगळ्या गोष्टी, मग इंटरनेट हा मूलभूत अधिकार आहे का, सुप्रीम कोर्टात केसेस आणि याचिका झालेल्या आहेत. दुसरा याच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट जो आहे की एकंदरीतच की इंटरनेट शटडाऊन केल्यामुळे तुम्हाला कितीपर्यंत लॉस झालेला आहे, तर भारताला जवळपास 20,000 CR लॉस झालेला आहे बा. ओके, 2020मध्ये इंटरनेट शटडाऊन असल्यामुळे. कारण आजच्या डेटमध्ये IT कंपन्या असतील, कन्सल्टिंग सर्व्हिसेस असतील, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण इकॉनॉमिक आस्पेक्ट पण त्याचा लक्षात घेतला पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ऑदर दॅन की इंटरनेट बॅन वगैरे ठीक आहे, पण याच्यासाठी आपण एक चांगली अपग्रेडिंग सायबर डिव्हिजन उभं केलं पाहिजे की जे बघू शकतं की कुठून चुकीच्या गोष्टी होत आहेत, तेवढ्या याच्यावर तुम्ही सर्व्हेलन्स ठेवणं आणि कम्युनिकेशन इंटरप्रिटर्स आणि त्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम केलं पाहिजे. पण त्याच्याकरता फक्त इंटरनेट शटडाऊन करून टाकायचं हा काय पर्याय नाही त्याला. तर ही एक महत्त्वाची बाब आहे. केरळ जे आहे तिच्यामध्ये 2020मध्ये मोठ्या प्रमाणावर होम डेथ झालेल्या आहेत. आणि हे केरळचा एक रिपोर्ट आहे. तिच्यात त्यांनी म्हटलं की जे काही वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना विविध आजारांनी त्रासलेलं आहेत, त्यांना पॅन्डेमिकमध्ये 2020मध्ये प्रॉपर केअर मिळाली नाही, हेल्थ सर्व्हिसेस मिळाल्या नाहीत, त्याच्यामुळे होम डेथ जास्त झालेल्या आहेत. केरळचं एक हे आहे, कारण सगळी यंत्रणा जी होती ती दुसरीकडे अडकलेली होती. आता डॉक्टर गुंठे यांनी एक संशोधन केलेलं आहे की दिल्लीमधलं जे काही धुकं आहे ते कमी कसं करायचं. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी म्हटलेलं आहे की हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे HCl, तर HCl उत्सर्जित करणारी प्रक्रिया किंवा स्रोत असले पाहिजेत. कचरा डेपो, शेकोटी पेटवताना प्लॅस्टिकचा जाळण्यावर प्रतिबंध आणा. कचऱ्याचं व्यवस्थापन आवश्यक आहे. सो याच्यामध्ये 2 गोष्टी तर कॉमन आहे, प्लॅस्टिक जाळू नये वगैरे, कचरा. हायड्रोक्लोरिक ॲसिड उत्सर्जित करणारी प्रक्रिया जी आहे तर तेवढं एक लक्षात ठेवा, ते एक याच्यात सजेस्ट केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामला जी भेट दिलेली आहे, तर बघा त्यांचं स्वागत करताना ही अशी एक चपटी कॅप आहे, हिला काय म्हटलं जातं, जपी. ओके, तर ही पारंपरिक पद्धत आहे आसामची की कुणाचंही स्वागत करण्याची. सो जपी असं याला म्हटलं जातं, तर ते एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर अरब वर्ल्डचा जो काय आहे की पहिलाच है ना UAEचा जो प्रोब होता की अनमॅन स्पेस प्रोब होता त्यांचा, अल अमल असं त्याचं नाव होतं, त्यांनी लॉन्च केला होता. आणि हा है ना लास्ट इयर. सो अल अमलचा अर्थ होतो होप, आशा. ओके, सो UAEचा हा पहिलाच प्रोब आहे आणि तो आता मार्सच्या जवळ गेलेला आहे आणि येत्या काळातच ते खूप प्रॉपरली वर्क होईल असं वाटतंय. तर बघूयात. आणि 2024मध्ये चंद्रावर सुद्धा अनमॅन रोवर पाठवण्याचा त्यांचा मानस आहे. सो UAE बाकीच्या गोष्टींमध्ये थोडं लक्ष घालतं आहे आजकाल. त्याच्यानंतर 5 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो काश्मीर अमेरिकी दिन म्हणून साजरा करण्याचा एक ठराव न्यूयॉर्कच्या स्टेट असेंब्लीत झाला 3 फेब्रुवारी रोजी. आता याच्यात काय आहे की सर्व काश्मीरी लोकांना त्यांचे धार्मिक आणि हालचालीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यासह मानव अधिकारांचा पुरस्कार करण्यासाठी न्यूयॉर्क राज्य प्रयत्नरत राहील असं या ठरावात म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे. मग याच्यामुळे भारतावर प्रश्नचिन्ह उभं राहतं की भारत त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह गोष्टी करत नाही का. सो जम्मू काश्मीरच्या समृद्ध अशा सांस्कृतिक सामाजिक परंपरेचं चुकीचं चित्र मांडण्याचा प्रयत्न काही संबंधी लोक करत आहेत अशी भारताने भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तर बघूया त्या काळात त्याच्यावर कशा गोष्टींनी डील होतात.
सो कालचा प्रश्न बघा, आलमारा हा पहिला हिंदी बोलपट आहे, बरोबर. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट आहे, दोन्ही योग्य आहे. स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरीबाबत बिनचूक विधान निवडा. पुणे येथे विभागीय विदा केंद्र उभारले जाणार आहे, बरोबर. दक्षिण आफ्रिका आणि चीन नाही, चीन नाही, ऑस्ट्रेलिया असं आहे हे. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका इथं जे आहे रेडिओ दुर्बिणी उभारल्या जातील. दीर्घिका ताऱ्यांच्या निर्मितीपासून अन्यत्र जीवसृष्टी आहे का याचं संशोधन सुद्धा केलं जाईल. सो अ आणि क हे बरोबर आहे. अ प्रॉमिस लँड हे कोणाचं आत्मकथन आहे, तर बराक ओबामा. खालीलपैकी कोणत्या देशाने शाळेत मुलींना हिजाब वापरण्यावर बंदी घातलेली आहे, इंडोनेशिया. आणि न्यूझीलंडची जी न्यूज होती तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलीच होती हिजाबची. ईस्ट कंटेनर टर्मिनल यात सहभागी देश कुठले, भारत, श्रीलंका, जापान. आणि श्रीलंका आता जरा गडबड करतोय ड्यू टू बिकॉज ऑफ चायना. आजचे प्रश्न बघा, 1 जानेवारी 2020 पासून अन्नपदार्थातील ट्रान्स फॅटी ॲसिडचं प्रमाण कितीपर्यंत मर्यादित केलं जाणार आहे, 1%, 2%, 3%, 5%. कृत्रिमरित्या ट्रान्स फॅटी ॲसिड बनवताना द्रव वनस्पती तेलात काय मिसळलं जातं, ऑक्सिजन, सल्फर, हायड्रोजन, नायट्रोजन. KA-226T हेलिकॉप्टरची निर्मिती भारत कोणत्या देशाबरोबर तंत्रज्ञान आदानप्रदानाद्वारे करत आहे, रशिया, फ्रान्स, इस्रायल, अमेरिका. रमाकांत गणेश कर्णिक यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. 1956 मंत्रालयीन कर्मचारी संघटना स्थापन केली. 62 राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची स्थापना केली. 1999 पासून खाजगीकरण कंत्राटीकरणाच्या विरोधात लढा उभारला. सो फक्त अ क अ ब क. केंद्र सरकारच्या साखर निर्यात अनुदान योजनेबाबत योग्य विधान निवडा. 2021 60 लाख टन साखर निर्यात करण्याचं लक्ष्य आहे. योजनेचा कालावधी 2021 ते 2023 इतका आहे. फक्त ब यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.